इन्क्लाफ जिंदाबाद हे दोन शब्द नव्हते, ती एक ज्वाला होती जिनं अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं. ज्या वयात तरुण आपलं करिअर, भविष्य यांचा विचार करतात, त्या फक्त 23व्या वर्षी एक तरुण हसत हसत फासावर चढला. तो तरुण म्हणजे दुसरा कोणी नसून भारत मातेचा सुपुत्र शहीद भगतसिंग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगतसिंग यांचा तो प्रवास जो आजही प्रत्येक भारतीयांच्या रक्तात क्रांतीची ऊर्जा भरतो. 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे भगतसिंग यांचा जन्म झाला. क्रांतिकारक कुटुंबात जन्म झाल्यामुळे देशभक्ती त्यांच्या रक्तातच होती. पण त्यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली 1919 मध्ये, जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यावेळी भगतसिंग फक्त 12 वर्षाचे होते. ते त्या बागेत गेले, रक्ताने माखलेली माती एका बाटलीत भरली आणि मनात शपथ घेतली, या अन्यायाचा बदला मी नक्की घेईन. सुरुवातीला महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत भगतसिंग सहभागी झाले, पण चोरी चोरा घटनेनंतर त्यांचा विचार बदलू लागला. त्यांना जाणवलं फक्त विनवण्या करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी लढावंच लागतं. म्हणून त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये प्रवेश केला. चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या धाडसी सहकाऱ्यांसोबत ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. सायमन कमिशन विरोधी आंदोलनात ब्रिटिशांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठी हल्ला केला. त्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी भगतसिंग यांच्या मनात एकच गर्जना होती, बदला. आणि त्याच अन्यायाचा बदला म्हणून JP यांचा वध करण्यात आला. 8 एप्रिल 1929 दिल्लीची केंद्रीय विधानसभा. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्ब फेकला. पण लक्षात ठेवा, तो बॉम्ब कुणाला मारण्यासाठी नव्हता. तो बॉम्ब होता बहिऱ्या झालेल्या ब्रिटिश सरकारला जागं करण्यासाठी. ते तिथून पळाले नाहीत, उलट त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली, कारण त्यांना आपला विचार संपूर्ण देशासमोर मांडायचा होता. अंगात सुद्धा भगतसिंग थांबले नाहीत. ते वाचत होते, लिहित होते, विचार करत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी दहशतवादी नाही, मी क्रांतिकारक आहे. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्या क्षणीही त्यांच्या ओठावर एकच घोषणा होती, इन्क्लाफ जिंदाबाद, इन्क्लाफ जिंदाबाद. हे सर्व महान क्रांतिकारक आजही आपल्या विचारात जिवंत आहेत. आजचा तरुण जर विचारतो मी काय करू शकतो, तर उत्तर एकच आहे, देशासाठी प्रामाणिक राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि कधीही घाबरू नका. तर भारत मातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. जय हिंद. भारत माता की जय.